नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये तुमचे जे 2-3 प्रश्न आहेत ते सगळे मी कव्हर करणार आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे दुर्गा सप्तशतीचं उद्यापन करण्यासाठी पुरणाचे दिवे बनवावे लागतात का? त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तो घटाला कधी दाखवला जातो? आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं की बघा, तुमच्याकडे घट विसर्जन करताना म्हणजे घट उठवताना जो नैवेद्य दाखवला जातो तोच नैवेद्य तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या कुटुंबातील तुमच्या घराण्यातील पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार रूढी परंपरेनुसार तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे। आता जनरली सगळ्यांकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो म्हणून आपण पुरणपोळी म्हणतो, पण बऱ्याच जणांकडे काय आहे ना की सुरुवातीला दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर पुरणपोळी वगैरे बनवलं जातं, किंवा दही भाताचा नैवेद्य दाखवून घट विसर्जन केले जातात आणि त्यानंतर साधं वरण भात भाजी पोळी आणि एखादा गोड पदार्थ बनवला जातो। तर ज्या पद्धतीने तुमच्या घरी परंपरा आहे त्या पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे। आणि अजून एक प्रश्न विचारला होता तो म्हणजे की ताई, आमच्याकडे पुरणाचे दिवे बनवत नाहीत, मग आम्ही पुरणाचे दिवे बनवू का? तर नाही, इथे सुद्धा ना तुमच्या घराण्यामध्ये पूर्वीपासून जी परंपरा आहे तर त्यानुसार तुम्हाला, तुमच्याकडे पुरणाचे दिवे बनवले जात नसतील तर तुम्ही बनवू नका। तुम्ही जर पुरणाचे दिवे तुमच्याकडे बनवले जात नसतील तर तुमच्याकडे फुलवातीने वगैरे दिव्याने आरती केली जात असेल तर त्या पद्धतीने, किंवा बऱ्याच जणांकडे कापूर आरती केली जाते, तर तुमच्याकडे कशा पद्धतीने आरती करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही आरती करू शकता। तुम्हाला पुरणाचे दिवे करण्याची गरज नाही, कारण पुरणाचे दिवे बनवणे हा कुळाचाराचा एक प्रकार आहे। ज्यांच्या कुळाचारामध्ये, ज्यांच्या घरी पूर्वीपासून पुरणाचे दिवे बनवले जातात आणि त्याने आरती केली जाते तर त्यांनीच पुरणाचे दिवे बनवायचे असतात। त्या ताईंचा प्रश्न जो आहे तो क्लिअर झालेला असेल। आता अजून इथे एक प्रश्न येतो की पुरणाचे दिवे बनवायचे असतील तर ते किती बनवायचे? तर तुम्ही 21 पुरणाचे दिवे बनवू शकता। इथे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घरी 11 दिवे बनवले जात असतील तर तुम्ही 11 बनवा, तुमच्याकडे 16 बनवले जात असतील तर 16 बनवा, पण जनरली जे आहेत ते 21 दिवे जे आहेत पुरणाचे ते बनवले जातात। आता पुरणाचे दिवे बनवायचे कसे हे पण आहे। तर बऱ्याच जणांकडे बघा सेपरेट, आपण जसं कणकेचा दिवा बनवतो ना तसे वेगवेगळे 21 पुरणाचे दिवे बनवले जातात, अगदी छोटे छोटे, म्हणजे त्यांना दिव्याचा आकार दिला जातो। थोडंसं पुरण घ्यायचं, ते गोल करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं दाबायचं आणि जशी आपण कणकेच्या दिव्याला समोर चोच काढतो तशी चोच काढायची, असे वेगवेगळे 21 दिवे बनवले जातात। आणि बऱ्याच जणांकडे काय केलं जातं, पुरण जे आहे ते एका छोट्याशा ताटलीमध्ये घेतलं जातं आणि आपलं जे तर्जनी बोट आहे, अंगठाच्या बाजूचं बोट आहे, त्याने काय केलं जातं की ते जे थापलेलं पुरण आहे आपण पोळीसारखं त्याच्यावर 21 आपण टिंब देतो, म्हणजे 21 खड्डे 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 असं आपण करतो, म्हणजे हे 21 दिवे बनवल्यासारखं। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता प्रश्न येतो की पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तो घटाला कधी दाखवायचा आहे? तर ज्या दिवशी तुमचे घट उठतात, कुळाचाराप्रमाणे तुमचे घट जर नवमीला उठत असतील तर त्या अगोदर पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य दाखवला जातो, तळी भरली जाते आणि त्यानंतर घट जे आहे ते उठवले जातात। आणि तुमच्याकडे पुरणाचे दिवे पण बनवण्याची पद्धत असेल तर जेव्हा आपण पुरणपोळी स्वयंपाक वगैरे बनवतो तर त्यातलंच थोडंसं पुरण ठेवून त्याचे आपण दिवे पण बनवतो, पुरणाचा नैवेद्य दाखवतो, तळी वगैरे भरतो आणि त्यानंतर पुरणाच्या दिव्यांनी आरती करून घट विसर्जन केले जातात, म्हणजे घट हलवले जातात किंवा उठवले जातात। जनरली असं केलं जातं। पण तुमच्याकडे अगोदर दही भाताचा नैवेद्य दाखवला जात असेल तर काय केलं जातं की अगोदर दही भाताचा नैवेद्य दाखवून तळी भरली जाते, घट उठवले जातात आणि त्यानंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे बनवून त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो। तर असं आहे, प्रत्येक ठिकाणी गावागावात घराघरानुसार प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे। आणि तुमच्याकडे दसऱ्याला जर घट विसर्जन होत असतील, दसऱ्याला जर घट हलवले जात असतील तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य आणि पुरणाचे दिवे जे आहेत ते तुम्ही बनवू शकता आणि आरती वगैरे सगळ्या गोष्टी करू शकता। आता इथे तळी भरणं सुद्धा बऱ्याच जणांकडे काय आहे की ज्या दिवशी घट उठवले जातात, म्हणजे समजा नवमीला तुमचे घट उठत असतील तर अगोदर तळी भरली जाते आणि त्यानंतर घट उठवले जातात। पण बऱ्याच जणांकडे काय आहे की दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तळी भरली जाते। तर हे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्याकडे कशा पद्धतीने केलं जातं
त्यानुसारच तुम्हाला करायचं आहे। आता तळी भरताना सुद्धा बऱ्याच जणांकडे जो कलश आहे तो ताटलीमध्ये ठेवला जातो आणि बऱ्याच जणांकडे 2 दिवे ठेवले जातात। इथे पण तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला तळी भरण्याचे जे आहे त्याच्यामध्ये कलश ठेवायचा की दिवे ठेवायचे हे करायचं आहे। आणि बऱ्याच वेळेला कलश जेव्हा आपण ठेवतो किंवा तळी भरणं झाल्यानंतर तो जो नारळ आहे तो फोडला जातो आणि तळी भरणीसाठी जे 5 मुलं किंवा जे 5 माणसं आपण बोलवलेले आहेत त्यांना प्रसाद म्हणून दिलं जातं। आणि बऱ्याच जणांकडे जो नारळ आहे आपण घटस्थापनेच्या वेळी ठेवलेला तो विसर्जित केला जातो। तर हे सुद्धा तुम्हाला तुमच्या कुळाचाराप्रमाणे करायचं आहे। कारण बऱ्याच वेळेला आपण व्हिडिओमध्ये ऐकतो की हा नारळ खाऊ नये, हा नारळ विसर्जित करावा, तो प्रश्न पडतो। मग आमच्याकडे तर खाल्ला जातो, मग आम्ही काय करायचं? तर तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे तो फोडायचा आणि खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। कारण आपल्या घराण्यातील ज्या रूढी परंपरा आहेत चालत आलेल्या त्या आपण फॉलो करणं, त्या आपण पाळणं आणि पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे फोडत असतील नारळ तर तुम्ही फोडून खा आणि तुमच्याकडे विसर्जित करत असतील तर तुम्ही विसर्जित करू शकता। नमस्कार।